जिज्ञान स्पिरिच्युअल चॅनलवर आपले स्वागत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हाला माहीत आहे का, अधिक मासात ही कथा ऐकल्याने भाग्य बदलते. तर चला मग आज कथेला सुरुवात करूया. अध्याय 13. सुशीला व विमला यांची कथा. लक्ष्मी विष्णूला म्हणाली, दीप अर्पण करण्याची महती आपण मला सांगितली, पण माझे अजून समाधान झालेले नाही. आपण आणखी माहिती सांगावी अशी मी आपणाला विनंती करते. अधिक महिन्यात कोणी दीप लावला, त्याचे फळ त्याला काय मिळाले? दीप मुद्दाम मालवला तर काय परिणाम होतो? सर्व काही मला सांगा. त्यावर विष्णू म्हणाला, पूर्वी मथुरा नगरीत शाकली शाखेचा विप्र राहत होता. त्याला 2 बायका होत्या. एकीचे नाव विमला व दुसरीचे नाव सुशीला. तो ब्राह्मण धार्मिक होता. त्याचा गृहस्थाश्रम नीट चालला होता. पुढे अधिक मास आला. सुशीला पाणी आणण्यास यमुनेकडे गेली. त्यावेळी तिथे अनेक नागरिक स्नानासाठी आले होते. सुशीला पाण्याची घागर घेऊन घरी आली आणि तिने पतीला विचारले, मी एक प्रश्न विचारते, रागावू नका. आज नदीवर कितीतरी लोक स्नानाला आले होते, ते का? म्हणून पती म्हणाला, आता अधिक मास आहे. अधिक मासात स्नान करण्याचे महत्त्व फार आहे. अधिक मासात सूर्याचे संक्रमण मोजत नाही. स्नानाप्रमाणेच पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे दिवा तेवत ठेवण्याचेही मोठे पुण्य आहे. सुशीला म्हणाली, तुम्ही संमती दिली तर मी महिनाभर दिवा तेवत ठेवू का? पती म्हणाला, माझी संमती मिळवून कार्य करतेस हे फार चांगले आहे. कर, योग्य प्रकारे व्रत कर. सुशीलेला मोठा आनंद झाला. रोज यमुना नदीत स्नान करून यावे. पतीची सेवा करावी. एका घटावर दीप स्थापित करून तो नित्य तेवत ठेवावा. इत्यादी नित्यक्रम तिने सुरू केला. तिची सवत विमला मात्र तिचा द्वेष करू लागली. तिचे व्रत मोडावे म्हणून तिने एक युक्ती केली. घरात कोणी नसताना तिने दिव्यातील तेल काढून टाकले व जणू काही झालेच नाही अशा मुद्रेने ती दारात येऊन उभी राहिली. सुशीला आली. तिने बघितले तर दिवा गेलेला. तिला वाईट वाटले. तिने दिव्यात पुन्हा तेल घातले. देवाची क्षमा मागितली. दुसऱ्या दिवशी शाकली बाहेर गेला होता आणि सुशीलाही काही निमित्ताने बाहेर गेली होती. तेवढ्यात विमलाने दिवा विझवला व तेल काढून टाकले. सुशीलेने पुन्हा दिवा लावला. पुढे ती घरातच राहिली. तरी तिचा डोळा चुकवून विमलने फुंकर मारून दिवा घालवला. सुशीलेने दिवा लावला की कधी फुंकर मारून, कधी पदराच्या वाऱ्याने, तर कधी संधी साधली तर तेलच काढून टाकून विमलाने सुशीलेचे व्रत बंद करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी सुशीला पुन्हा दिवा लावत असे. अनेक ब्राह्मणांना जेवायला बोलावून तिने व्रताची सांगता केली. या व्रताने सुशीलेला ऐहिक व पारलौकिक सुख मिळाले. तिला काही कमी पडले नाही. विमलेने मात्र केलेल्या दुष्ट कर्माची फळे भोगावी. तिचे 3 सुंदर मुलगे अकाली मेले. ती लवकर म्हातारी झाली, आंधळी झाली. ती मेल्यावर रौरव नरकात तिचे फार हाल झाले. पुढे हजारो वर्षांनी ती गावात डुकरीच्या जन्माला गेली. नंतर सर्पिणी झाली. त्यापुढे कोल्हीन झाली. मग तिला वटवाघुळीचा जन्म आला. नंतर पालीचा जन्म आला. नंतर माद्र देशात भिल्लीन झाली. अशी ती अनेक जन्मात परमदुःखी झाली. सुशीला मात्र पती आणि संतती यांचे सौख्य मिळवून पतीसह वैकुंठात गेली. असे सांगून विष्णू लक्ष्मीस म्हणाला, अधिक मासाचा व दीप अर्पण करण्याचा असा महिमा आहे. लक्ष्मीने आणखी प्रश्न विचारले ते पुढील 14व्या अध्यायात पाहूया. अधिक मास महात्म्य अध्याय 13 समाप्त. ही अधिक मासाची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही ही कथा दुसऱ्यांना शेअर केली व त्यांनी ही कथा ऐकली त्याचेही पुण्य तुम्हाला मिळेल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.